तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आपल्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आहेत. गेल्या 8 दिवसांपासून तुम्ही जे अजित पवारांवरती शरद पवारांवरती टीका केली त्यावरती आता तुमच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं कुत्रा आंदोलन जे आहे ते केलेलं आहे. तुम्हाला जी उपमा दिली जाते किंवा तुमच्या विरोधामध्ये जे आंदोलन होते तुम्ही काय? हे बघा, हे आंदोलन होत राहणार. काही पक्षातले अडगळीत पडलेले, ज्याला स्वतःचं कर्तृत्व नाही, अशा लोकांना पक्षासाठी किंवा नेत्यासाठी मी काहीतरी करतोय हे दाखवावं लागतं. त्यामुळे त्यांचा बिचाऱ्यांचा काय दोष आहे? बरं, तसं आंदोलन केलं म्हणून आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत ते संपणार आहेत का? मी काय म्हणतोय, आम्ही जे मागतोय, आम्ही जे आमच्या हक्काधिकाराचं मागतोय त्याच्यामधलं तुम्ही द्या किंवा तुम्ही तुमचं मत मांडा, कशाला आंदोलन करावं लागतंय? त्यामुळे हे आंदोलन हे चालत राहत असतात, त्याचं काय? त्यानंतर काल तुम्हाला सोशल मीडियावरती बरंच ट्रोल केलं गेलं. जे TV 9च्या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि त्यानंतर तुम्ही उठून गेलात की लक्ष्मण हाके नक्की का उठून गेले? यामुळे सध्या सोशल मीडियावरती जे आहे तुमचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. तुम्हाला प्रश्न लक्ष्मण हाके आणि लक्ष्मण हाके आजपर्यंतच्या जेव्हापासून मी चॅनलवरती महाराष्ट्रामध्ये भांडतोय, मी कधीही कुठेही उठून गेलेलो नाही. ज्या अमोल मिटकरींनी कमरेखालची असंविधानिक भाषा केली आणि त्याला मी जशाच तसा उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या सगळ्या लोकांचं असं ठरलं की अशा लोकांना आपण उत्तरं द्यायची नाहीत. कारण आम्ही मुद्द्याचं बोलतोय, आम्ही बजेटचं बोलतोय, आम्ही महायुतीला पैसे मिळत नाहीत ते बोलतोय, आम्ही महायुतीला इमारत मिळत नाही, ऑफिस मिळत नाही त्याबद्दल बोलतोय, आम्ही महायुतीच्या PhD मुलांना फरक मिळत नाही, स्टायपंड मिळत नाही त्याबद्दल बोलतोय. आणि हे बोलतात तुझी केस अशी, हा झाकण झुले आहे, ह्याला किती मतं पडली, ह्याला आम्ही बघून घेऊ, ह्याला आम्ही महाराष्ट्रात फिरून देऊ नये. म्हणजे हे 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 उत्तर आहेत का आमच्या प्रश्नाची? आणि सुरुवात त्यांनी केली, ह्याच्या गाडीचा YZ नंबर टाका म्हणलं आहे. आणि हे असं त्याचं स्वरूप धारण केलं आहे. त्यांना असं वाटतंय की आम्ही याच्या पर्सनल गोष्टीवर अटॅक केला की याचं मॉरल डाऊन होईल आणि हा बोलायचा बंद होईल, असा त्यांचा काहीतरी समज आहे. त्यामुळं ह्या गोष्टी होत राहणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असं म्हणताय की लक्ष्मण हाकेंनी जी अजित पवारांच्या बाबतीमध्ये मांडलेली भूमिका आहे ती लक्ष्मण हाकेंची वैयक्तिक भूमिका आहे की ओबीसी समाजाची भूमिका? हे बघा, मी आज जे प्रश्न उपस्थित करतोय ते ओबीसींच्या हक्क अधिकाराचे प्रश्न उपस्थित करतोय. बाय डिफॉल्ट ओबीसी बांधवांचेच प्रश्न आहेत ना ते. माझे वैयक्तिक मी थोडंच मागितलंय कुणाला काय. मी ओबीसींना मागतोय ना, मी महाज्योतीला निधी मागतोय म्हणजे काय तो मला वैयक्तिक माझ्या अकाउंटला येणार आहे का? त्यामुळं तो माझा ओबीसी समाज आणि मी माझ्या पाठीशी आहे ना. मात्र तुम्ही असं म्हणताय की म्हणजे ते सगळे समाजाचे प्रश्न येतात. मात्र आता विशेषतः ओबीसी मंत्र्यांचा विचार करायला गेलं तर पंकजा मुंडे मंत्रिमंडळामध्ये आहेत, अतुल सावे मंत्रिमंडळामध्ये आहेत, विशेषतः छगन भुजबळ ज्यांनी ओबीसींसाठीचा पहिला लढा सुरू केला की खरं तर मनोज जरांगेंनी ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं त्यानंतर प्रतिसभा घेणारा एकमेव नेता म्हणजे छगन भुजबळ होते महाराष्ट्रामध्ये. तर ते कुठंच बोलत नाहीत. मात्र लक्ष्मण हाके बोलतात. मग अजित पवारांना जाणून बुजून टार्गेट केलं जातंय का किंवा अजित पवारांना जाणून बुजून बदनाम केलं जातंय का, अशी तुमच्यावरती टीका होती? हे बघा, ओबीसीचे नेते, मंत्रिमंडळातले नेते, आमदार, सत्ताधारी पक्षातले नेते यांना मी जे प्रश्न उपस्थित करतोय हे प्रश्न जर चुकीचे असते तर ते सगळे पुढे येऊन बोलले असते ना की लक्ष्मण हाके 100% चुकीचं बोलतोय, एवढा निधी मिळाला आहे. जाऊ द्या ना, मी माझ्या नेत्यांना मी मानतो, मी ताईंना मानतो, मी भुजबळ साहेबांना मानतो, मी भरणे मामांना मानतो, मंत्रिमंडळातल्या हर एक माणसाला मी मानतोय. मग त्या माणसाने जर पुढे येऊन सांगितलं तर ओबीसी समाजात मेसेज जाईल ना की नाही बाबा अजितदादा आपल्यासाठी काम करतायत. त्यामुळे माझा प्रश्नच उरणार नाही. मी तर कॉमन मॅन आहे, सामान्य माणूस आहे. त्यामुळे या लोकांनी जर मी बोलतोय हे चुकीचं वाटत असेल ती लोक मत व्यक्त करतील ना. मी काय म्हणतोय की फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला 1% पलीकडे बजेटरी तरतूद होत नाही. हे मी आजपर्यंतचा माझा दावा आहे, आरोप आहे ना इथल्या सगळ्या गव्हर्नमेंटवरती. मग हे जे माझं चुकीचं असेल तर ही लोक येऊन सांगतील ना की हाके बोलतायत ते चुकीचं बोलतात. बोललं पाहिजे. मग छगन भुजबळांनी बोललं पाहिजे, अतुल सावेंनी अपेक्षित आहे त्यांना तुम्ही प्रश्न विचारा, ते बोलतील. तुम्ही छगन भुजबळांच्या व्यासपीठावरती गेलेलं होतात, आज तुम्ही एकटेच हे प्रश्न मांडतायत. तुम्ही छगन भुजबळ, अतुल सावे किंवा पंकजा मुंडे यांना मग काय आवाहन करताय? मी त्यांना आव्हान करणं एवढा निश्चित मोठा नाही, पण मी त्यांचा रिस्पेक्ट करतोय. मी रस्त्यावरची लढाई लढतोय. यांनी मंत्रिमंडळामध्ये आपल्या लाडक्या नेत्याला बोलावं, काय चुकीचं असेल तर त्यांनी बोलावं त्यांच्याशी. ही मी अपेक्षा आता व्यक्त करणार. मी आता जसं विरोधकावर टीका करतोय तसं मी माझ्या नेत्यांना सुद्धा म्हणतोय ना की माझं चुकीचं असेल तर चूक आहे म्हणून सांगा, मी गप्प बसतो. आणि माझं जर बरोबर असेल तर या लोकांना निधी मिळाला पाहिजे, वसतिगृह जिल्ह्याच्या ठिकाणी झाली पाहिजेत, मुलांना स्कॉलरशिप्स मिळाल्या पाहिजेत. हे बघा, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून महायुतीला अध्यक्ष नाही आहे, BOD नाही आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टरेट
नाही आहे महायुतीला. आता तुम्ही असं म्हणताय की अजित पवारांकडे तुम्ही मागणी करताय. अजित पवार मंत्रिमंडळातले सहकारी आहेत, त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी, उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांची खरं तर कुठली फाईल जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे जाते, विशेषतः कोणत्याही याच्यावरती मुख्यमंत्र्यांच्या सहीचा अधिकार असतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मग ही मागणी का करत नाही? म्हणजे विशेषतः तुमच्यावरती मग टीका केली गेली की तुम्ही जाणून बुजून अजित पवारांना टार्गेट करताय, किंवा मध्यंतरी तुम्ही देवेंद्र फडणवीसांबद्दल जी भूमिका मांडलेली होती ती मग फक्त एकट्या अजित पवारांबद्दलच का, असं? हे बघा, विषय असा आहे की माझा खूप लिमिटेड प्रश्न होता, छोटा प्रश्न होता. 4.5 लाख करोडच्या या महाराष्ट्राच्या बजेटपैकी आमच्या महाज्योतीला फक्त सारथीच्या तुलनेत पैसे द्या, तो विषय 300-400 कोटीचाच होता. तो काही 4.5 लाख कोटीचं अख्खं तिजोरी आमच्या ताब्यात द्या, आम्ही बंड करून तिकडं निघालेलो नव्हतो. हा विषय फक्त अर्थ खात्याच्या संबंधितच होता, लिमिटेड होता. पण ह्याला स्वरूप अजितदादाच्या असंबंध, वाचाळवीर, शिव्या देणाऱ्या प्रवक्त्यानं, आमदारानं हा विषय मोठा केला. माझी अजितदादाची माझ्या डोक्यातही नव्हतं की सत्ताधारी पक्षातल्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या अजितदादाची ओळख काय? खमक्या माणूस. अजितदादाची ओळख काय? प्रशासनात निर्णय घेणारा माणूस. अजितदादाची ओळख काय? 288 आमदार वचक असणारा माणूस. मग आम्ही काय म्हणतोय, अजितदादा जर एवढा मजबूत माणूस असेल तर ह्या अजितदादाकडे जे खातं आहे त्या खात्यानं सारथीला एक भाव द्यायचा, म्हणजे सारथीला एका भावनेतनं बघायचं आणि महाज्योतीला दुजा भाव द्यायचा. ही लिमिटेड होतं ना. गावातला विषय किंवा जिल्हा परिषदेचा विषय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापर्यंतच पहिला मांडला जातो. तुम्ही काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार का मग याची? मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्यानंतर ते मंत्रिमंडळापर्यंत पोहोचतं, किंवा कोणताही विषय जो आहे तो मंत्रिमंडळामध्ये चर्चेला जातो, किंवा त्याला कॅबिनेटची मान्यता असताना मुख्यमंत्री हजर असतात. तुम्ही मग मागणी कुणाकडे करणार? अजित पवारांकडे करणार की मग देवेंद्रजींकडे? माझं काय म्हणणं आहे, तुमचा मीडिया सुपर पॉवर आहे की नाही, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे की नाही. आज कोणीही सत्ता ठरवायचं, काही करायचं, आणि विवेकाचा आवाज मी कुणाला अंडर एस्टिमेट करत नाही. न्यायव्यवस्थेपेक्षाही प्रभावी पद्धतीनं आज जर कोण भूमिका बजावत असेल तर मीडिया आणि प्रसारमाध्यमं, लोकशाहीचा चौथा स्तंभ. मी एवढे 8 दिवस झालं बोलतोय, मुख्यमंत्र्यांपर्यंत हा मेसेज गेला नसेल का? गेला असेल ना बाय डिफॉल्ट. त्यामुळं एवढे डॅमेज नाही ते स्वतःला करून घेणार नाहीत. आणि आम्ही त्यांच्यावर आजही उत्तर कोणाकडून अपेक्षित आहे? राज्याच्या सत्ताधाऱ्यांकडून उत्तर कोणाकडून अपेक्षित आहे? लक्ष्मण हाकेंनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचं उत्तर नक्की कुणी द्यावं की तुमचा प्रश्न जो आहे तो सोडवला जाईल? हे बघा, मला उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं मी कधीच म्हणणार नाही. मला उत्तर अजितदादांनी द्यावं असंही मी म्हणत नाही. मला उत्तर बहुजन कल्याण मंत्र्याच्या सचिवानं, सावे साहेबांनी नको द्यायला, भुजबळ साहेबांनी नको देऊ द्या, भरणे मामांनी नको देऊ द्या. मला उत्तर बहुजन कल्याण मंत्र्याच्या सचिवानं जर दिलं की हा निधी आम्ही असा वर्ग केला आहे आणि आम्ही या जिल्ह्यामध्ये ओबीसींच्या वसतिगृहाचा उद्या पाया काढतोय, आम्ही या जमिनी ताब्यात घेतोय, आणि किती 2-2 वसतिगृह द्यायचे, एक मुलींना आणि एक मुलांना, किंवा पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी महाज्योतीचं एक प्रशस्त कार्यालय उभं करायचं. हीच मागणी आहे ना आमची. अजित पवारांशी तुमचा वाद नाही? काय वाद असायचं, काय कारण आहे? पण आम्ही बोलत असताना जर आम्हाला कोण शिव्या देणार असेल, वायझेड बोलणार असेल, अहो आमच्या ह्या वेदना आहेत ना. बरं, मी माझ्या तोंडून एखादा शब्द गेला असेल, अरे तुम्ही उत्तरदायित्व असणारी, तुम्ही प्रशासनात असणारी माणसं आहे ना, तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय, माझा शब्द चुकला म्हणून तुम्ही 10 चुका करणार, हे कसं काय बरं चालेल? त्यामुळं भाजपलाही माझी विनंती आहे की राष्ट्रवादी हा आज पेच विचारधारा नसलेला पक्ष आहे. यांची काय विचारधारा आहे हो? आज संघाला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षांनी त्यांच्याबरोबर जाऊन महत्त्वाची खाती त्यांच्या ताब्यात घेतलेली आहेत. काय यांना सोशल जस्टिस माहिती आहे? सोशल जस्टिस जर माझ्या अजितदादा पवारांना माहीत असता तर हा दुजाभाव आम्हाला भोगायला मिळाला असता का? दुजाभाव आहे अजितदादा पवारांकडून. तुमचे मंत्री आहेतच की मग, छगन भुजबळ जे तुमचे नेते आहेत ते दादांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. त्यांनी भूमिका व्यक्त झालं पाहिजे, नंतर जनता विचार करते. आता मी बोलायला लागल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया पाहतात की नाही मला माहिती नाही. शेकडो तरुणांनी आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत, मुलींनी समोर येऊन आपल्या भूमिका व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत, वास्तव भूमिका मांडलेले. आर्त किंकाळी 1% बजेट तर मी जाऊ दे, त्यांचे ते आकडेवारी, त्यांचे कोण प्रवक्ते होते कुठले आकडे फिकडे टाकतात. माझं म्हणणं 1%, अर्ध्या लोकसंख्येच्या वाट्याला सामाजिक कुठल्याही महामंडळाला पैसे मिळत नाहीत. सांगावं, अण्णाभाऊ साठे संशोधन RT म्हणून एक संस्था आली, तिला अजून 1 रुपया दिलेला नाही. मातंग समाजासाठीची संस्था आहे. आणि हा विषय फक्त ओबीसी पुरता मर्यादित नाही, हा विषय ओबीसी, VJNT, SBC आणि SC ST
सगळ्यांचा हा तुम्ही विषय आता रस्त्यावरची लढाई लढताय, मात्र जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत किंवा विधानसभेमधले जे सदस्य असतात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. रस्त्यावरची लढाई असते, दुसरी म्हणजे विधानसभेतली विधानभवनातली लढाई असते. काय आवाहन करताय मग तुम्ही? रस्त्यावरची लढाई तुमचं कोण ऐकणार आहे की नाही, किंवा मग लक्ष्मण हाके यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत त्याचं उत्तर मग नक्की कोणाकडून अपेक्षित आहे, किंवा त्याच्यावरती तोडगा मग कसा निघेल? हे बघा, मी फक्त ओबीसीलाच आव्हान नाही करणार, मी दलित बांधवांना, आदिवासी बांधवांना सुद्धा आव्हान करणार आहे. कारण त्यांचा तर निधी 100 कोटीमध्ये, हजार कोटीमध्ये, 1700-1800 कोटीचा आहे, आणि तो सगळा लाडक्या बहिणीकडे जातोय. त्यामुळे हा विषय फक्त ओबीसींचा नाही, हा विषय दलित आदिवासींचा संदर्भातला सुद्धा आहे. त्यामुळे मी काही लोकांच्या, जर मला कुणाची पाया पडायची वेळ आली, मी बाळासाहेब आंबेडकरांच्या जाऊन निश्चित पाया पडेन. पण हे जे सोशल जस्टिससाठी जे रिझर्वेशनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सोशल जस्टिससाठी जे काही महामंडळ निर्माण झाले, जो काही निधी वितरित करणं अपेक्षित आहे बाय लॉ, कायद्यानं, SC ST साठी कायद्यानं, OBC तुमच्या भावनेनं, हे जर होणार नसेल, मी बाळासाहेब आंबेडकरांचे पाय धरायला तयार आहे, मी रामदास आठवलेंचे पाय धरायला तयार आहे. जेवढे म्हणून चळवळीत काम करतायत त्या सगळ्या लोकांचे पाय धरेन. पण महाराष्ट्रामधला हा अन्याय, इनजस्टिस आम्ही सहन करणार नाही. मात्र तुम्ही असं म्हणताय की अन्याय सहन करणार नाही, मग छगन भुजबळ असतील, मग अतुल सावे असतील, किंवा पंकजा मुंडे असतील, यांना मग तुम्ही काय आवाहन करताय? तुम्ही रामदास आठवलेंना किंवा प्रकाश आंबेडकरांना आवाहन तर करालच, मात्र जे तुमचे नेते आहेत, ज्यांच्या व्यासपीठावरती तुम्ही तुमच्या सभा केल्या किंवा ज्यांना तुम्ही नेते म्हणता, तेच बोलत नाही. जनता त्यांना प्रश्न विचारेल, मी नाही विचारणार. तुम्ही विचारू शकता तुमचा? नाही विचारणार मी. का? तसं तो वेळ आहे ना, त्यांच्यावर अजून अविश्वास दाखवण्याची काहीच आवश्यकता नाही ना. मंत्रिमंडळात उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्या बैठकीत निश्चित रिफ्लेक्शन उठेल, आणि जर बोलणार नसतील तर जनता विचारेल त्यांना. म्हणजे मग ते आता तुमचे मग नेते आहेत की नाही? माझे नेते आहेत ना, विश्वास आहे ना मला. लगेच त्यांना अंडर एस्टिमेट करायची काहीच आवश्यकता नाही, कारण त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांनी त्या मंत्रिमंडळात जाऊन व्यक्त होणं अपेक्षित आहे, आणि आत काय व्यक्त झालं त्यांनी बाहेर सांगू नये. पण आमच्या मागण्या, त्या मागण्या फुलफिल करण्यात प्रश्न हा मग एवढाच आहे की छगन भुजबळ बोलत नाहीत, किंवा इतर मंत्री म्हणतात की OBC समाजाबद्दल जे तुम्ही प्रश्न उपस्थित केले त्याच्यावरती बोलत नाहीत. एकटे लक्ष्मण हाकेच बोलतात, त्याच्यामुळे मग तुमच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तुमची जी भूमिका आहे ती सर्वसमावेशक भूमिका मंत्र्यांनी, आमदारांनी मांडली, तर मग लक्ष्मण हाके वैयक्तिक विरोध करतायत, अशी सुद्धा मग तुमच्यावर टीका केली जाते. हे बघा, लक्ष्मण हाके जे प्रश्न मांडतायत ते तरुण पिढीला कळून चुकलेले आहेत. शिक्षकांसाठीची एक एक्झाम होणार होती, तिचा कोर्स पूर्ण व्हायच्या, म्हणजे हा कोर्स पूर्ण व्हायच्या अगोदर एक्झाम होऊन गेली. अशा अनेक कोर्सेस आहेत. म्हणजे महाज्योतीमध्ये एवढा अनागोंदी कारभार आहे. सगळा तरुण माझ्याबरोबर आहे ना, अख्खी सोशल मीडिया माझ्याबरोबर आहे. त्यामुळे मला कोण ट्रोल करत असेल, कुठल्या पक्षाचे ट्रोल करत, मला देणं घेणं नाही त्या गोष्टीचं. तुम्हाला सांगतो, मी या गोष्टी प्रश्न उपस्थित केल्यानंतर, अजितदादांना मी काही वास्तव परिस्थिती विचारल्यानंतर, याच अजितदादाच्या लोकांनी, म्हणजे अमोल मिटकरींनी पहिल्यांदा माझा ड्रायव्हरला फोडला, पुन्हा माझ्या शेजाऱ्याला फोडला. आम्ही कुठं गुन्हा केला आहे का, आमची कुठं केस पेंडिंग आहे का, आम्ही कुठं खरेदी केलं आहे का, आम्ही कुठं जमीन घेतल्या का, आम्ही कुठं घराचं काय रिन्युवेशन केलं आहे का, ह्याचे सगळे व्हिडिओ बनवतो एक माझ्या शेजारी राहणारा मुलगा. त्यामुळं माझं म्हणणं काय आहे की आम्ही एवढ्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा OBCचा प्रश्न तुम्हाला विचारतोय, आणि तुम्ही काय विचारताय तर लक्ष्मण हाकेंनी काय इरेग्युलर वागलेत का? अरे पॅन आधार लिंक आहे, 10,000 रुपयाची वस्तू घेतली तरी तुम्हाला ती त्या आधार पॅनला लिंक होते, आणि एवढं सगळं असताना हे मला जाणून बुजून नाही. मात्र वहिनींची सुद्धा एक ऑडिओ क्लिप जी आहे ती सोशल मीडियावरती व्हायरल झाली की व्हायरल केली गेली. जो माणूस, ज्या माणसाला आम्ही एक चांगल्या पद्धतीनं त्याला मदत करायची भूमिका आमची होती, त्याला फ्लॅट भाड्यानं देण्यापासून ते त्याला हवं नवं किंवा अडीअडचणीच्या वेळी आम्ही मदत केली, तो माणूस कुठलाही काही संबंध नसताना पहिल्यांदा ड्रायव्हरची ट्रायल झाली, त्यानंतर शेजारी. बरं, तो काय करतोय आरोप? विषय खूप हा. ज्यावेळी एखादी व्यक्ती, आमच्या घरात आम्ही पहिली पिढी शिकतो आहोत, आमचे आईवडील पहिलीही शाळा शिकलेले नाहीत. माझ्या मिसेसनं MCOM, MBA, PhD 2007 सालापासून पुण्यातल्या एका प्रोफेशनल नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये ती असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. ती सॅलरीड पर्सन आहे. मग त्या व्यक्तीला, माझ्या मिसेसला तुमचे प्रायव्हेट व्हिडिओ बनवून पत्रकाराकडे जाणं, कागदपत्र काढून पत्रकाराकडे जाणं, हे आमच्या प्रायव्हसीचा भंग नाही, हा हॅरेसमेंट नाही, हा ब्लॅकमेलिंग नाही. आम्ही काय कुठं इरेग्युलर जर वहिनींवरती आरोप झाला की त्यांनी धमकवण्याचा प्रयत्न केला, ऑडिओ क्लिप जी व्हायरल. कधी धमकवलं? ज्यावेळी आमच्या विरोधात पोस्ट टाकली गेली, ज्यावेळी ही डॉक्युमेंट घेऊन पत्रकारांकडे हे गेले. काय यांना अधिकार आहे आमच्या घरात? मग अजून आमचा असा आरोप आहे की आमच्या घरातले अनेक त्यांनी फोटो काढलेले आहेत. आम्ही महिला आयोग आणि SP-कडे ही सगळ्या गोष्टी आता होतील, आज उद्या. त्यांची तक्रार तुम्ही करणार? प्रश्नच नाही, करणार. आणि विषय असा आहे की असं केल्यानं
मला पर्सनल डॅमेज केलं ना हा लढा थांबणार नाही. लक्ष्मण हाके जेलमध्ये गेला तरी शेकडो लक्ष्मण हाके उद्या तयार असतील. लक्ष्मण हाकेंचा लढा कोणा विरोधात आहे? लक्ष्मण हाकेंचा व्यवस्थेच्या विरोधामध्ये आहे आणि व्यवस्था रन करणाऱ्या ज्यांच्यावरती केअर टेकर म्हणून रिपीट अगेन अँड अगेन रिपीटेड ज्या पवार फॅमिलीला महाराष्ट्राच्या चाव्या हातात दिल्या त्यांच्यावरती बाय डिफॉल्ट आमचा हे आहे. देवेंद्र फडणवीस बाजूला, सातत्यानं निवडणुकीमध्ये निवडून येणारे, कुठलीही विचारधारा न मानणारे, सत्तेत जाणारे फडणवीस तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री आहेत. पण मला सांगा, पवार फॅमिली सत्तेच्या बाहेर राहते का? नाही, प्रश्न हा आहे मग तुमच्या नाही. वैयक्तिक कुटुंबाच्या विरोधात लढा आहे कारण- की मग सत्तेच्या विरोधात? मग वैयक्तिक का? कारण राष्ट्रवादीचा प्रवक्ता ज्यावेळी अशा पद्धतीनं वागतो, आम्ही कुणावर टीका करणार? ह्या पक्षाविरुद्धच करणार ना, की जो माझी पर्सनल माहिती काढतोय, जो माझा ड्रायव्हर फोडतोय, ड्रायव्हरचं चिटचॅटिंग जो ट्विट करतोय, म्हणजे काय? अरे मी प्रश्न उपस्थित केलाय ओबीसी विजय एनटीच्या. ओबीसी समाजाचे प्रश्न फक्त एकटे अजित पवार सोडवू शकतात का? जरी सोडवत नसले तरी ते टीका का करतायत? मला डॅमेज का करतायत राष्ट्रवादी? मग म्हणणं हेच आहे की लक्ष्मण हाकेंना त्यांचे नेते जे आहेत ते प्रश्न विचारतायत की लक्ष्मण हाकेंचा लढा हा अजित पवारांच्या विरोधात आहे की मग सत्तेच्या विरोधात आहे? सत्तेतले तुम्ही ओबीसी माझा लढा सत्तेच्या विरोधातलाच होता, पण अमोल मिटकरी नावाच्या बांडगुळ माणसानं तो अंगावर घेतलेला आहे. बरं. प्रश्न लक्षात आला का तुमच्या? मी परत सांगतोय की लिमिटेड प्रश्न होता. म्हणजे अजित पवारांशी तुमचं भांडण नाही? काय वैयक्तिक असायचं कारण आहे? तुम्ही सत्तेत गेलाय, तुमच्याकडे काहीतरी स्किलफुल आमच्या लोकांचं अंतकरण न समजता निवडणुका जिंकण्याचं व्याकरण अजितदादांकडे आहे किंवा शरद पवार फॅमिलीकडे आहे, की आमचं अंतकरण यांनी कधीच समजलं नाही. नाहीतर शरद पवार पंतप्रधान झाले असते भारताचे. गावगाड्यातल्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीला जर आमचं अंतकरण समजून घेतलं असतं तर देशाचा पंतप्रधान होण्या एवढा लॉयल माणूस, म्हणजे जेवढं स्किल असणारा माणूस शरद पवार एवढा कोणच नव्हता. पण आम्हाला फक्त आमचं व्याकरण निवडणुका जिंकण्याचं आत्मसात केलं. पाहुणे रावळे घरातली माणसं सत्तेत शरदचंद्रजी पवारांनी नेहमी बसवली. आता शरद पवार तर सत्तेमध्ये नाहीत किंवा ते फक्त राज्यसभेचे सदस्य आहेत. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावरती अर्थ खात्याची जबाबदारी आहे, मात्र त्यांच्यावरती मुख्यमंत्री आहेत. तर मग तुम्ही तुमची मागणी कोणाकडे घेऊन जाणार? देशाच्या पंतप्रधानांकडे की मुख्यमंत्र्यांकडे? मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊच, पण ही जी माझ्या अंगावर पिलावळ सुटली ना राष्ट्रवादीची, हिचा पहिला बंदोबस्त करू. कारण घरातनं निघताना जी पिलावळ माझ्या आडवी आली ना, तिचा बंदोबस्त केल्याशिवाय मला पुढच्या हमरस्त्याला जाता येणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा जाणार ना. हक्क अधिकार मांडायला मला कोणाची भीती आहे का? जाणार मुख्यमंत्र्यांकडे. वेळ पडली तर देशाच्या ओबीसीचं जे काही केअर टेकिंगची जबाबदारी ज्या मंत्र्यावर आहे त्याच्याकडे जाणार. त्यामुळे जाणार ना, प्रश्नच नाही. ओबीसीचा लढा हा आम्ही लढणार. त्यामुळं पवार फॅमिलीनी थोडंसं ॲनालिसिस करावं. घराच्या बाहेर पदं सुद्धा इतर लोकांना सुद्धा देण्यात यावीत. मग आता टीका करतात की मग छगन भुजबळांना पद दिलंच की, मग ते ओबीसी नेते आहेत, तुमचे नेते आहेत, कॅबिनेट मंत्री पद दिलं त्यांना. मी व्यवस्थेच्या विरुद्ध बोलतोय. लेकीला बोलल्यानंतर सुनेला ते जातच. त्यामुळं हे जरा समजून घेणाऱ्यांनी समजून घ्यावं. तर आपण पाहतोय की माझा लढा जो आहे तो अजित पवारांच्या वैयक्तिक विरोधामध्ये नाही, मात्र जे आम्ही ओबीसीचे प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नांवरती मात्र जे आहे ते इतर लोक माझ्यावरती टीका करतात, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नवनारेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायचे आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.